मातीसाठी मरणाऱ्यांना अभिवादन, मायभूमीला दान उजेडाचे देण्या, उभी जिंदगी जाळणाऱ्यांना अभिवादन. प्रथम सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिला इथं बसून आहे, काही इथं आहे, केवळ त्यांची देव. असं म्हणतात की आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेली वेळ नव्हे. आयुष्य एक ओढा आहे, सोडवाल तेवढं थोडं आहे. म्हणून म्हणतो आयुष्यात येऊन माणसं मिळवावी, एकमेकांची सुखदुःख एकमेकांना सांगावी. आणि हे एकमेकांची सुखदुःख एकमेकांना सांगण्याचाच एक प्रकारे हा प्रयत्न आहे या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने, असं मला वाटतं. कारण किशोर या नावामध्येच एक वेगळं पण आहे. हा, शोर तर आहे, परंतु माणसाचं वय किती वाढलं तरी त्याला किशोरच म्हणतात. मला कविता व्हायचंय हा जो काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा इथं योजलेला आहे, त्याच्या कवयित्री आहेत श्वेता चंदनकर, नव्या दमाच्या युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. आणि हा काव्यसंग्रह सप्तरंग प्रकाशन राजुरा द्वारा आयोजित होतोय. मला कविता व्हायचंय या काव्यसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी मला इथं एक मोठी जबाबदारी दिली. आधी कसं होतं, मी जे जॅकेट घालायचं ते जॅकेट एक तर कवीचं असायचं, नाहीतर मग सूत्रसंचालक म्हणून मी नेहमी सूत्रसंचालकाचं जॅकेट घालून राहायचं. परंतु आता जे मी झूल घातली आहे ही मला झूल भाष्यकार म्हणून घालण्यात आली. आणि याच्यामध्ये प्रेमळ धमकी मित्र सुरेश कवटे यांनी दिली की नाही भाऊ तुला बोलायचं आहे. म्हणलं मला जसं जमते तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. कारण कवीचं कसं असते, कवीचं म्हणजे जरी तो कवितेवर बोलत असला तरी त्याच्या मनमेंदूमध्ये कविता गुंजारव करत असते. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या लेखणीद्वारे स्त्री जाणीवांना नवा आयाम देऊन फक्त स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून जगण्याचं आम्ही ठरवलं आहे, असं तथाकथित प्रस्थापितांना ज्यांनी ठणकावून सांगितलं आहे. फक्त सैल झालाय दोर महाकाव्य शलाका या दमदार साहित्य कृतीद्वारे ज्यांनी साहित्य क्षेत्रात आपली ठळक नाममुद्रा उमटवलेली आहे, त्यांचा कवितेवर जीव आहे म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की कवितेतच त्यांचा जीव आहे. त्यांचा कवितेवर जीव नाही तर कवितेतच त्यांचा जीव आहे. कारण एखाद्या जादूगाराचा जीव ज्याप्रमाणे पोपटामध्ये असतो त्याचप्रमाणे पद्मरेखा मॅडम यांचा जीव कवितेमध्ये आहे. हे आम्ही सांगायचं म्हणजे जाणून आहोत. अशा अध्यक्ष म्हणून आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या पद्मरेखा धनकर मॅडम, तद्वतच भाष्यकार म्हणून नुकतंच आता बोलून गेले, कायद्याचं कठोर ज्ञान, कायद्याचं कठोर ज्ञान, साहित्याचं तरल भान आणि बोलताना तुकोबाच्या अभंगाचे अमोघ भान त्यांच्या हृदयाच्या भात्यामध्ये आहे. आणि नुकतंच त्यांनी जे काही बोललं एक दोन अभंगाचे चरण त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचे घेतलेले आहे. आणि प्रमुख अतिथी म्हणून कवितेच्या इंधनाच्या बळावर आपल्या व्हीलचेअरला फिनिक्सचे पंख लावून इंद्रधनुष्याच्या सप्तरंग कमानीवर स्वार होत शारीरिक वेदनांना सहन करत मी आनंदी, मी सुखी म्हणजे नवसाहित्यिकांना प्रेरणा देण्याचं काम अविरत करत आहेत असे आमचे सन्मित्र मनोजभाऊ बोबडे यांचा विशेष उल्लेख. कारण जे नवे लोक आहेत या नव्या लोकांना पुढे आणण्याचं काम मनोज दादा करत आहेत, त्याचं खरोखरच अभिनंदन. प्रमुख अतिथी माननीय किशोर भाऊ मुघल यांच्याबद्दल काय बोलू, सुरुवातीलाच बोललाय. कारण जर तुम्हाला कविता करायची असेल, कविता समजून घ्यायची असेल तर किशोर मुघल नक्कीच वाचा, कालिंदीच्या डोहातून नक्कीच वाचा. कारण राजेश देवाळकर सरांनी कालिंदीचा डोह आधी ज्यावेळेस प्रकाशित झाला त्यावेळेस घेऊन आला, घेतला होता, तो माझ्याच गाडीमध्ये राहिला. मी नंतर बऱ्याच दिवसानंतर देवाळकर सरांना म्हटलं की माझ्याकडे आहे तो काव्यसंग्रह तुमचा, तर म्हणे मी दुसरा लगेच घेतला म्हणे, त्या कारणामुळे आता तो तुम्हीच ठेवा. त्याच्यामुळे कालिंदीच्या डोहातून जे आहे ते दोन काव्यसंग्रह माझ्याकडे आहे, कोणी मागा तरी मी देणार नाही. त्यांच्या कवितेमध्येच वेगवेगळ्या कवितांचे शीर्षक आलेले आहेत. ते असं म्हणतात की तुझ्या देहावर ओठांनी ग काढीनं रांगोळी, आणि ओठावर ओठांनी
कार्तिक लिहिन चारोळी एक अभंग रचिन तुझ्या मुख्य आसवावर आणि रोवी लिहिन डोळी यांच्या काजळावर तुझ्या देहावर ओले गीत लिहावे वाटले भाव मनातले साऱ्या एका कथेत दातले काही रुबाया रचिन तुझ्या मेहंदीसाठी डोळे मुक्त कामी विटविन तुझ्या काळजाचे तडे कधी भेटलीच तर तुला मिठीत घेईन आणि मुक्त छंदामध्ये तुला बांधून ठेवीन की तिळासाठी एक अख्खी कादंबरी लिहू. बघा कवीची कल्पना, एका तिळासाठी अख्खी कादंबरी की तिळासाठी एक अख्खी कादंबरी लिहू सखे कवितेने तुला कुठे लपवून ठेवू सखे कवितेने तुला कुठे लपवून ठेवू. कवी हा असा असतो. मी सुरुवात करण्याच्या अगोदर फक्त कविता कशी असावी याबद्दल थोडं बोलू इच्छितो. तत्पूर्वी अनंत राऊत नावाचे एक कवी असते, तुम्हाला तर ज्ञात आहे. त्यांची एक रचना खूप व्हायरल झाली, बहुतेक ऋषिकेश रिकामे नावाच्या नवयुवकाला ती मित्र वनव्यामध्ये गायला ही गायली होती. तर ते अनंत राऊत एका कवितेमध्ये असं म्हणतात, म्हणजे कविता कशी असली पाहिजे हे मला सांगायचं आहे. त्यांची रचना आहे की शाईचे पेनातून केवळ झरणे नाही शाईचे पेनातून केवळ झरणे नाही खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो माझे मरणे अटळ कविता मरणे नाही माझे मरणे अटळ कविता मरणे नाही खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. याचं भान याची जाण ज्यावेळेस कवीला येते ना त्यावेळेस खरोखरच कविता म्हणजे कुसुमाग्रज असं म्हणतात की कविता म्हणजे वीज आहे, विजेला पकडणं आहे. आणि कविता लिहिण्याची तंत्री ज्यावेळेस माणसाला लागते त्यावेळेस जसं तुम्ही म्हटले नाही का त्याचप्रमाणे मग अर्धी रात्र असं काही असं जेव्हा जेव्हा माणसाला जाग येते ज्यावेळेस मी गोंदिवलीला डिबेट करत असताना बसमध्ये त्यावेळेस फोन वगैरे काही नसायचे. त्या फोन नसल्या कारणामुळे मग बसची कंडक्टरची जी तिकीट असायची त्या तिकिटावर जे काही सुचलं ते लिहायचं. म्हणजे कवितेचं वेळ असं असते मित्रांनो. तर कवितेबद्दल मी थोडं बोलू इच्छितो की कविता म्हणजे काय की आपल्या आंतरिक जगात उसळणाऱ्या कल्लोळाच्या धगीतून निर्माण होणाऱ्या शब्दांची कविता होत असते. आपल्या मनामध्ये बरंच काही राहते ते कुठंतरी त्याला मार्ग मिळाला पाहिजे असं वाटत असते आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस सुचते ती मग कविता ठरते. किंवा वेदना संवेदना आणि चिंतनाचा योजनाबद्ध कलात्मक आविष्कार म्हणजे कविता असते. कवितेबद्दल असं आहे चार आंधळ्यांची आणि हत्याची तुम्हाला गोष्ट माहिती आहे. चार आंधळे असतात, प्रत्येकाला विचारायचं असते दरबारामध्ये की हत्ती कसा आहे ते सांग. ते चारही जातात, हत्ती उभा असतो. प्रत्येक जण ज्याला हत्याचा जो अवयव मिळतो तो स्पर्शानं पाहतात आणि मग विचारतात. एक आंधळा म्हणतो की हत्ती खांबासारखा आहे. दुसरा म्हणतो म्हणजे ज्याला पायाला जो स्पर्श करतो पायाला जो असतो त्याला वाटते की हत्ती हा खांबासारखा आहे. दुसरा आंधळा कानाला स्पर्श करतो त्याला वाटते की हत्ती हा सुपासारखा आहे. तिसरा शेपटीला स्पर्श करतो त्या आंधळ्याला वाटते की हत्ती हा झाडूसारखा आहे. आणि जो पोटाला स्पर्श करतो त्याला वाटते की हत्ती हा घराच्या भिंतीसारखा आहे. ह्या सगळ्यांचं सगळंच खोटं नव्हतं परंतु सगळंच खरं नव्हतं. त्यामुळे कवितेची व्याख्या हा म्हणजे खूप मोठा प्रकार आहे. कवितेची परफेक्ट व्याख्या करणं मुश्किल आहे. खूप कवी आहेत, खूप चांगली कविता नवे कवी लिहित आहेत. आपल्या जगाची व्यथा आणि वेदना कवितेतून मांडत आहेत. कवी असणारेही कवी कविता लिहितात, कवी नसणारेही कवी कविता लिहितात. मानसन्मानाच्या आरशात कविता अडकून कवीचा केव्हा मृत्यू होतो, त्याच्या काव्य शरीरातून काव्यात्मा केव्हा गायब होतो याची तीव्र कोमल दुखरी सल कवीला न होण्याचा हा काळ आहे.
कारण थोडे मान सन्मान मिळाले की कवीला वाटत राहते की मी मोठा झालो. परंतु इथं जेवढे आपण तुम्ही इथं मंचावर बसलेली जी पाहुण्यावर मंडळी आहे यांना अजूनपर्यंत मान सन्मानाच्या बाबत गची बाधा झालेली नाही. आणि त्यामुळेच आपलं साहित्य क्षेत्र, आपलं राजुरा चंद्रपूरचं साहित्य क्षेत्र एवढं प्रगल्भ आणि एवढं सुंदर आहे की कोणत्याही मंचाचा कार्यक्रम असला, मग ते सूर्यांश असो, फिनिक्स असो, अक्षर असो की सप्तरंग असो, परस्परांना घेऊन चालणारा हा मंच आहे. म्हणजे एक प्रकारे आपली एक कौटुंबिक संघटना म्हणूया. प्रत्येक जण प्रत्येकाला फोन करून हक्कानं बोलावतो, हक्कानं त्याला व्यक्त व्हायला लावतो. त्या कारणामुळे, कारण पुण्या मुंबईकडे ज्यावेळेस मी सुद्धा 3-4 वेळा गेलो त्यावेळेस ही जी गर्दी आहे ना, ही पुण्या मुंबईकडे गर्दी राहतच नाही. आम्हाला असं वाटलं, मागं वाटेकर सरांनी मी गेलो वाशिमकडे वगैरे, त्यावेळेस बिलकुल कमी गर्दी. म्हटलं आम्ही आमचा घरगुती प्रोग्राम याच्यापेक्षा मोठा राहतो. आणि त्यामुळेच खरोखर, आणि आज पुन्हा खुर्च्या कमी केल्या असत्या, परंतु उद्या नव्या पिढीचा राष्ट्रीय सण आहे, त्या कारणामुळे कदाचित खुर्च्या कमी गेल्या नाही. कारण आहे पुन्हा 3-4 खुर्च्या बाकी आहे, कारण त्यांची तयारी चालू असते. आम्ही कधी कॉलेजमध्ये होतो की अपने तहजीब के दायरे में रहा करते थे बेटे, हम भी कभी कॉलेज में पढ़ा करते थे. खुशबुएं हमको भी बेचैन बहुत किया करती थी, नजरों से हम फूलों को छुआ करते थे. पहले ट्यूशन की दुकानें भी नहीं थी, फिर भी हम टॉप किया करते थे. जाने की चीखों से जख्मी है वो फिल्मी गाने, जिन्हें कभी हम बैठकर साथ गुनगुना किया करते थे. तो काळ गेला, तो काळ गेला. परंतु अजूनही म्हणजे कवी माणूस कधीच म्हातारा होत नसतो असं म्हणतात. त्याच्यामुळे कदाचित मी जरा बरा दिसत आहे असं वाटतं. साहित्य म्हणजे ज्या साहित्यातून समाजाचं हित साधते ते म्हणजे साहित्य. साहित्य हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. आणि या साहित्यामधूनच न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, समता या मूल्यांची, संविधानिक मूल्यांची सुद्धा रुजवणूक होत असते. मला कविता व्हायचं या काव्यसंग्रहाद्वारे युवा कवयित्री श्वेता चंदनकर यांनी जगा, जगवा आणि जगू द्या, जगा, जगवा आणि जगू द्या या जीवनदृष्टीची मांडणी केली. जीवनावर प्रेम करणारी आणि जीवनाच्या उन्नत भावाचा ध्यास घेणारी ही कविता आहे. कविताचे घाई आखत प्रेम जगाला वाटणारी, जीवनगान गाणारी ही कविता आहे. या काव्यसंग्रहामध्ये ज्या काही कविता आहेत त्या या आशयाच्या वाटल्या मला. श्वेताची कविता संत नदीसारखी तिच्या खोल काळजातून वाहत राहते. तिच्या काळजाची बोली म्हणजे ही कविता आहे. प्रेम हा तिच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. मग ते प्रेम आईवर असो, वडिलावर असो, आजोबावर असो, एखाद्या आवडत्या व्यक्तीवर असो, तिच्या कविताचा केंद्रबिंदू हा प्रेम आहे. या कवयित्रीचे भावविश्व ज्या ज्या वेळी तरल झाले त्या त्यावेळी आत्ममग्न कविता थेट हृदयातून सरळ पानावर उतरलेली आहे. आशा, निराशा, सहवास, आसक्ती, विरक्ती, मला कविता व्हायचंय या काव्यसंग्रहामध्ये आलेली आहे. कवितेसाठी वास्तवातला संभ्रम सावल्यांची तिला साथ संगत लाभत आहे. कविता जीवनातल्या प्रेमाचं सत्य आणि वास्तवाचे तत्व अधोरेखित करीतच रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. आणि तसा प्रामाणिक प्रयत्न कवयित्रीने केला आहे. श्वेताच्या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची कविता कुठेही विद्रोह, बंड, युद्ध, स्वातंत्र्याचा अतिरेक किंवा आक्रस्ताळेपणा करत नाही, तर अत्यंत संवादी आणि समतोल राखत ती सकारात्मकतेने जाणारी कविता आहे. आता काही कवितांचा धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करतो. सांगायचं म्हणजे सराउंडिंग महत्वाची असते, आपला भोवताल महत्वाचा असतो. असं म्हणतात की दोस्त, किताब, रास्ता और सोच गलत हो तो गुमराह कर देते. परंतु मग ते बीसीचे पुस्तक वाचक बीसीच्या बाबत मित्र किशोर कोठे बोलले की बीसी म्हणजे पुस्तकाची बीसी, ज्याप्रमाणे बाया पैशाची बीसी काढायसाठी एकत्र येतात, त्याचप्रमाणे राजूरसारख्या एका शहरामध्ये, निमशहरी भागामध्ये पुस्तकाची बीसी चालते. हे खूप महत्वाचं आहे. सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आता अखिल भारतीसाठी आम्ही गेलो, किशोर भाऊ कोणत्याच याच्यामध्ये नव्हते, मी सुद्धा कोणत्याच याच्यामध्ये नव्हतो, परंतु केवळ पुस्तकं घ्यायसाठी आम्ही गेलो.
जवळपास पुस्तकाचा भयानक वेळ असल्या कारणानं मी तर जेवढे बसलेले आहे माझ्या जयंतदादा असो, किशोर भाऊ असो, की पद्मरेखा मॅडम असो, पुस्तकानं संपन्न असणारी ही माणसं आहे. जयंतदादाकडे त्या दिवशी गेलो त्यावेळेस वकिलीचे जे काही भारतीय संविधानाच्या ज्या कलमा असतात ते पुस्तकं तर त्यांच्या जवळ होतेच, परंतु पुन्हा टेबलवर वाटेकर सरांचं पुस्तक होतं, पुन्हा 2-4 पुस्तकं त्यांच्या टेबलावर दिसली. म्हणजे ज्यावेळेस सवड मिळते त्यावेळेस कायद्याच्या पुस्तकासोबतच साहित्याच्या पुस्तकाकडे सुद्धा डोकावण्याचं काम जयंतदादा करत असतात. हे खरोखरच खूप चांगली बाब आहे. इथं पहिलीच कविता असं आहे की माणूस नावाची कविता, एकूण 53 कविता आहे या काव्यसंग्रहामध्ये आणि पहिली कविता माणूस नावाची. तर मी काही सोडी घेतो. राहिले ना अप्रूप आता या पैशाची, स्थिती आज साऱ्यांची सारखीच झालेली आहे. नावाला बदनाम झालाय कोरोना, खरा वैरी तर माणसाचा माणूस बनलाय. कारण हा जो 2 वर्षाचा काळ आपण बघतो, 2 वर्षाच्या काळामध्ये आपले कित्येक जीवाभावाचे माणसं कायमच्या दूर निघून गेलेले आहेत. त्या कारणामुळं इथं डॉक्टरकी पेशा सुद्धा जीव ओतून काम करत होता, परंतु काही प्रसंगी गालबोट सुद्धा लागलेला आहे. म्हणजे माणसामधलं जनावर कधी म्हणजे माणूस हा प्राणी आहे म्हणतो ना, त्याच्यातला प्राणी खरोखरच अशा वेळेस सुद्धा जागा होतो. मग रेमडेसिविर काय म्हणतात हा, मग मी डबल मी आला वाटतो माझा. त्याच्यासाठी किती ताटकळत राहिले, किती जीव गेले, परंतु नंतर कळलं की रेमडेसिविर याच्यावर विशेष काही हे नाही बा. दुसरी कविता आहे, व्यर्थ शोधत आहे जीवनात मी या जगण्याचा अर्थ शोधत आहे, का वाटे उगाच सारे व्यर्थ शोधत आहे. कवितेत माझ्यातला एक भाग शोधत आहे, लेखणीत माझा गंध शोधत आहे, का वाटे उगाच सारे व्यर्थ शोधत आहे. आपल्या वाट्याला आलेल्या अनपेक्षित घटनांतून, गोष्टींतून आयुष्य घडवण्याची कला ज्याला साधते तोच आयुष्यात यशस्वी होतो असं म्हणतात. आणि ही कवितेची कला म्हणजे त्या दृष्टीनं कवयित्री श्वेताचं पाऊल पडलेलं आहे. पुन्हा एक आहे कवितेवर नावाची कविता, मला विशेष आवडली. मी याबाबत मित्र किशोर सोबत बोललो आणि आधीच किशोर कवटेंनी सांगितलं की म्हणजे एकदमच तुम्ही तारीबाई खूप करू नका आणि माराई खूप करू नका. त्या कारणामुळे मी म्हणजे समतोल साधण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो. त्या कविते साधारण ओवी प्रकारची आहे ती कविता. वाहत्या शब्दांना येऊ दे उधाण, आज भाव कोसळले कवितेवर, गंध शब्दांचा दरवळू दे वाऱ्यात, आज जीव लावले कवितेवर, सूर शब्दांचा घुमू दे चोहीकडे, आज स्वर लागले कवितेवर, श्वास शब्दांना घेऊ दे जरा, आज प्राण ओतले कवितेवर. म्हणजे कवितेवर विशेष जीव असल्या कारणामुळेच ही कविता आली. असं म्हणतात तुकोबराय की तुका म्हणे माझे शब्द बुडोपरी, तुका म्हणे माझे शब्द बुडोपरी, अर्थ पाण्यावरी तरंगावा. ज्याप्रमाणे तुकोबाच्या गाथा त्यांचा अर्थ लोकांपर्यंत जनमानसामध्ये आधीच पोहोचला होता आणि नंतर ती गाथा पुन्हा लिहिण्यात आली, त्याचप्रमाणे कवी जरी गेला तरी चिरंतन रूपात, कवितेच्या रूपात तो कवी राहिला पाहिजे, हा याचा अर्थ आहे. आणि सांगायचं म्हणजे कविता लिहिण्याची प्रथम अट असं की तुम्ही माणूस समजून घेतला पाहिजे. तुम्हाला जे काही अनुभव येईल, जे काही तुम्ही सोसाल भोगाल, त्या सोसण्या भोगण्यातून सुद्धा तुम्हाला माणूस बघला पाहिजे. सुरेश भट असं म्हणतात की कविता म्हणजे फक्त स्वतःसाठीच ताहो न फोडता दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं सुद्धा कविता असते. त्याप्रमाणे तुम्हाला समाजभान असलं पाहिजे, समाजाला जपलं पाहिजे, समाजाला घेऊन चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बाबा नावाची कविता आहे. बाबाचं प्रेम अव्यक्त प्रेम असते. बाप भरभरून पोरावर प्रेम करतो, परंतु कधी कधी त्याला कठोर व्हावं लागतं. अतिशय तरल कविता आहे. असं म्हणतात की बाप हा नारळाच्या खोबऱ्यासारखा असतो, जरा कठोर पण तेवढाच गोड, तर आई ही नारळातील पाण्यासारखी असते. अशा प्रकारे बाबावरच्या कवितेचा आशय इथं आलेला आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यातच आठवतो. त्यानंतर शेतकऱ्यावर काही ओळी अशा आहे की बोचत नाही का तुम्हाला त्यांच्या पायाच्या भेगा. आज आपण बघतो दिल्लीच्या
ज्या भोवताल होते, आज शेतकऱ्यांचा जवळपास 12 महिने ते 15 महिने त्यांचं किती होतं आंदोलन, ते शेतकरी आंदोलन 12 ते 15 महिने आंदोलन होतं. तर बोचत नाही का तुम्हाला त्यांच्या पायाच्या भेगा, कसं करू वाटतं जिकडे तिकडे अंधार, करा काहीतरी शेतकरी बापासाठी, तो तिथे तडफडत आहे फक्त 2 वेळच्या अन्नासाठी. एक राम गायकवाड यांचा शेर आहे की नाही कधीच नाही माघार घेतली मी, सारी हयात माझी घामात ओतली मी. आपल्याला ज्यावेळेस पैसे मिळतात त्यावेळेस आपण पद्धतशीरपणे आपल्या व्हॅलेटमध्ये आपल्या पर्समध्ये पैसे ठेवतो, परंतु शेतकरी हा एक असं रसायन आहे की तो आलेला पैसा आपल्या शेतामध्ये पेरतो. मग त्याची माती झाली तरी त्याला विशेष काही वाटत नाही, फक्त त्याला एक मदतीचा हात, एक आधार त्याला हवा असतो, एक लढमन असं म्हणणं गरजेचं असतं. आबेद शेख असं म्हणतात की समजू नको ढगा आहे साधे सुधे बियाणे, समजू नको ढगा आहे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. आपल्या लेकरांच्या पोटचा घास, दाणे, बी शेतकरी त्या शेतीमध्ये पेरत असतो. म्हणजे शेतकऱ्यासारखा मग दाता नाही. अशा प्रकारे या कवितेचा आशय मला वाटलाय. कधी कधी नावाची कविता आहे, त्याच्यामध्ये कधी कधी आरामात मी माझ्याच लिहिलेल्या कविता वाचते. आपणही तेच करतो. जसं की एखादा मूर्तिकार स्वतःच्या मूर्त्यांना बघत बसला असतो, किंवा जसं की एखादा चित्रकार स्वतः बनलेल्या त्या चित्रांच्या रंगामध्ये रंग शोधत असतो. प्रत्येक कवितेत त्याचं असं काहीतरी राहूनच जातं, नेहमी चित्रात सुटलेल्या रंगासारखे कवितेत शब्द कधी कधी असं होते. पुन्हा एक मी आमच्या चंद्रपूरच्या प्रांतामध्ये घेऊन जातो की एक वार कविवार नावाचा एक उपक्रम चंद्रपूरमध्ये चालवतो. आणि आम्ही जसं पद्मरेखा मॅडम असो, किशोर भाऊ असो, मी असो किंवा वाटेकर सर, हे सारे दर बुधवारी 7 ते 8 पर्यंत कविता आणि कविता याच्यासाठी एकत्र जमतो. एका कवीच्या 40 मिनिट कविता होतात, त्याच्या स्वतःच्या कविता, त्या कविता आम्ही मन भरून ऐकतो. आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिट प्रत्येक व्यक्ती त्या कवितेबद्दल काय वाटलं, साधक बाधक बऱ्यापैकी चर्चा होते, काही त्रुटी असल्या त्या सुचवल्या जाते. म्हणजे त्या त्रुटी दुरुस्त करणे तो कवीचा अधिकार आहे, परंतु सांगणं श्रोत्यांचं काम आहे. त्यानंतर मग त्याच्यात सुधारणा होते आणि एक नामवंत म्हणा किंवा आवडत्या कवीची कविता होते. आणि किशोर सर, तुम्ही ज्याप्रमाणे VC चालवताना, कारण तुम्ही सुद्धा तिथं आले होते कविवारला, परंतु चंद्रपूर ते राजूला जास्त असल्या कारणामुळे तुम्ही तसा जर एक उपक्रम, एक कवितेची कार्यशाळा जर राबवली तर इतर नव्या पिढीला, नव्या दमाच्या मंडळीला त्याचा खूप फायदा होतो. आणि हा फायदा झालेला आम्ही बघितलेला आहे. आणि तिथं त्या कृतीमध्ये म्हणजे डॉक्टरेट झाले पद्मरेखा मॅडम सारखे मंडळी असतात, तर एक बाकीच्यांना सांगण्या, जसं शेंबड्या पुरांना शिकवणं म्हणते नाही का, तसं माझ्यासारखा माणूस असतो. परंतु त्यामध्ये म्हणजे मी प्राध्यापक आहे किंवा मी अध्यापक आहे असं मुळीच नसते. फक्त एकच विषय असतो, कविता कविता आणि कविता. असा जर एखादी उपक्रम राजुऱ्यामध्ये जर होत असेल तर तसा प्रयत्न आपण सप्तरंगतर्फे किंवा अक्षरतर्फे करायला काहीच हरकत नाही. पुन्हा असंच होतं ना तुलाही, ही एक रचना आहे. त्याच्यामध्ये कवयित्री असे म्हणते की असंच होतं ना तुलाही, मनाच्या खोल किनारी शांत बसावंसं वाटतं, विचारांच्या गोंधळातून निघून एक श्वास घ्यावासा वाटतो, एक सुटकेचा श्वास, असंच होतं ना तुलाही. कारण कवीचं कसं असते, त्याला कविता कळते, त्याला कविता समजते, हे दुसऱ्यांनी सांगावे लागते. आणि तेव्हा कुठं तो मग पुन्हा त्याला थोडंसं प्रोत्साहन मिळते आणि तो लिहायला लागतो. जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी को, कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को. अशा प्रकारे स्वतःमध्ये काय आहे, स्वतःमध्ये मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, परंतु त्यावेळेस सुद्धा तो फिरत राहते त्या कस्तुरीच्या सुगंधामध्ये, परंतु त्याला त्याच्यामध्ये कस्तुरी आहे हे शिकारी सांगतो, त्याचा प्राण घेऊन. पण तसं नाही झालं पाहिजे. तर ही कस्तुरी त्या कवीला समजली पाहिजे. अशा प्रकारे मला वाटतं मी जास्त कवितेचा धांडोळा न घेता मी आता थांबतो. तत्पूर्वी मी काही सूचना करतो, त्या फक्त कवयित्री श्वेता यांच्यासाठीच नाही, तर जे लिहिते हात जे आहे त्यांच्यासाठी आहे असं मला वाटते. त्या सूचना अशा आहे की खूप कविता लिहिण्यापेक्षा मोजक्या अनुभवांना काव्यांकित करणाऱ्या कवितांच्या सृजनाने कवीला आपले अस्तित्व सिद्ध करता येते. म्हणजे खूपच तुम्ही न लिहिता त्या कवितेकडे लक्ष द्या. त्याच्यावर पुन्हा काही संस्कार करायचे असेल तर तुमच्या जवळ जे काही कवितेची जाणकार मंडळी आहे त्यांना अवश्य दाखवा.
मुक्त छंदातही कवीला एक अंतर्गत लय आणि तोल सांभाळावा लागतो, अन्यथा कविता गद्यप्राय आणि पसरट होत जाते. मुक्त छंद जर तुम्हाला वाचायचा असेल तर खूप दूर जाण्याची गरज नाही. विजय वाटेकर यांचा काव्यसंग्रह तुम्ही अवश्य वाचा. कवीने कवितेच्या सृजनानंतर आपल्या सृजनाची आत्मकठोर चिकित्सा करण्याची गरज असते. आजही आम्ही ज्यावेळेस कविवारवर वगैरे कविता येते, जे काही आम्हाला सांगायचं राहते, सुचवायचं राहते, ते तिथे सुचवल्या जाते आणि कवीला पटल्यानंतर तो बदल सुद्धा केला जातो. संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मकतेला कवितेत स्थान देणे गरजेचे आहे. संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच प्रतीक, प्रतिमा, रूपकांचा पुन्हा पुन्हा होणारा वापर टाळणे आवश्यक. तेच सारखं तेच नको यायला. सांगायचं म्हणजे श्वेताच्या कवितेमध्ये छिन्न विछिन्न असे 2-3 कवितेमध्ये तेच प्रतीक आहे. त्या कारणामुळे काही बाबी आपण थोड्या टाळल्या तर एक पुन्हा कविता सकसतेकडे कवितेचा प्रवास होतो. आणि काही कविता एक टीम वर्क असते. त्या टीम मध्ये कसं, ज्याप्रमाणे एखादी खेळामध्ये कच्चा खेळाडू राहतो, तो खेळाडू मला घेतलं पाहिजे म्हणून इतरांना पाणी आणून देणं, असं करणं तसं करणं चालू करणं, म्हणजे पुढे चालून याची सेटिंग बरोबर लागली पाहिजे असं प्रयत्न राहतो त्या खेळाडूचा. आणि शब्द सुद्धा असे आपल्याला आवडणारे शब्द, मला घे कवितेमध्ये, मला घे, मला एखाद्या ओळीमध्ये ठेव म्हणून शब्द आपली आर्जव करतात. तर हे कसोशीनं टाळलं पाहिजे. आपल्याला आवडणारे शब्द त्या कवितेत आलेच पाहिजे असं न धरता आपण तटस्थपणे विचार केला पाहिजे. एका कवितेमध्ये आहे नवाजिश हा शब्द कवितेत आहे. हा उर्दू शब्द आहे. नवाजिशचा अर्थ होतो कृपा किंवा दया. त्याच्यानंतर त्याच कवितेमध्ये अनुप्रास नावाचा शब्द आला. त्याचा विशेष अर्थ लागतो. अनुप्रास म्हणजे वारंवार एकच शब्दाची म्हणजे त्याची लय येते. जसं गुंता एका कवितेमध्ये गुंता आलेला आहे, त्या गुंत्यामध्ये अनुप्रास साधला गेलेला. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला आवडते शब्द म्हणून म्हणजे भरीचे शब्द घालायचेच नाही. मग ते गझल असो की कविता असो. त्या कारणामुळे म्हणजे फक्त हा तुला म्हणूनच नाही, इतर जे लिहिणारे आहेत त्यांना मला सांगायचं आहे. अशा प्रकारे जे ओढून ताणून आगंतुक शब्दांची घुसखोरी प्रकर्षाने टाळली पाहिजे कवितेमध्ये. एखादा शब्द आपल्याला आवडला म्हणून त्याचे उगीच लाड करू नये. कवितेला ही गोष्ट मारक ठरते आणि खरोखरच मारक ठरते. कवयित्री श्वेता सकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहते. तिच्या व्यक्तिमत्वाचं सळसळतं चैतन्य जाणवते. त्यामुळे तिच्या कवितेलाही उज्ज्वल भविष्यकाळ असल्याची खात्री पटते. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. पुढील साहित्य प्रवासासाठी कवयित्री श्वेता चंदनकर हिला मनपूर्वक शुभेच्छा. तिच्या लेखणीतून कवितेचे जीवन गाणे असेच बहरत राहावे. आयोजकांनी मला कविता संग्रहावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार तथा धन्यवाद. मला सहन केल्याबद्दल धन्यवाद.